बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, ह्याला कोण घालिये सन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झालं गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, अन त्यानं विडा उचलला. नाव त्याच फजल खान, हे नाव त्याच फजल खान, जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिव बाला टाकतो चिरडून. मरहब्बा सुभानल्ला कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याच घोड दळ पायदळ लई बक्कळ, अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या? शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा तो स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गणी माल कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रे जी जी जी, करील काही कल्पना युक्तीची रे जी जी जी. खानाला भेटासाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला. अन अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबा